एक शांतताप्रिय गाव म्हणून मसाजोग गावाला ओळखलं जात आहे. मागच्या अनेक वर्षापासून हे गाव सलोख्यानं, सामाजिक सलोख्यानं कुठलंही जाती तेढ या गावात नाही आणि जी मतदान प्रक्रिया आहे ती एकदम सुलभतेने आणि शांततेत पार पाडण्याचा इथला एक अनुभव आहे. त्याच पद्धतीने आज देखील शांततेत ही सगळी मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. विरोधकांकडून ते आरोप करण्यात आले होते आणि त्या आरोपाच्या अनुषंगाने काय म्हणजे निवडणुकीत रणनीती राहील? नाही, आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु आपण जर जे आरोप केला आहे तो आरोप चुकीचा असेल किंवा तो आरोपच म्हणजे जाणीवपूर्वक केलेला असेल त्याचं उत्तर कधीच द्यायचं नाही. आपण जे सत्य आहे ते कधीच झाकत नाही. सत्य सूर्यासारखं प्रखर असतं, त्यामुळे त्याचे खंडन करायचा काही विषयच येत नाही. जे सत्य आहे ते समोर येतच असतं. आपण एकीकडे बघायला गेलं तर बिनविरोध व्हावे असे प्रयत्न झाले होते, मात्र निवडणूक आज मतदान प्रक्रिया पार करत आहे. कसं बघतो सगळं? नाही, बिनविरोधचा म्हणजे अपेक्षा केली होती आपण. लोकशाहीमध्ये आपण कोणाला म्हणू शकत नाही की म्हणजे बिनविरोध झालीच पाहिजे. आपण एक आशा व्यक्त केली होती, परंतु तसं न होता आज प्रत्यक्ष निवडणूक लागलेली आहे आणि आज निवडणूक प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. मसाजोग ग्रामपंचायत पोटनिवडणूक 2026चा आज मतदानाचा दिवस उजळलेला आहे. सकाळपासून मतदार राजा उत्साहामध्ये मतदानासाठी येत आहेत आणि मतदान प्रक्रियेमध्ये कुठलाही गोंधळ किंवा हे न करता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पाहायला गेलं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती, मात्र त्यानंतर तुमचा अर्ज कायम राहिलेला आहे. आता नेमकं कसं काय होणार निवडणुकीत पुढे? निवडणुकीमध्ये मतदार राजाच्या पाठिंब्यावर मी विजयी होणार. आणि तुम्ही ते आरोप केले होते विरोधकांवर, नाही, आता आजचा दिवस हा आरोपाचा नाही. आज मला माझ्या मतदार राजाला जितकं जास्तीत जास्त भेट घेऊन त्यांना मला विनंती करायची आहे की त्यांचा मतदान रूपी आशीर्वाद त्यांनी माझ्या पाठीमागं द्यावा. म्हणून जे काही गोष्टी असतील उद्या निकालानंतर मी मीडियाशी पूर्ण बोलणार आहे.